तुमची आवडती चिवचिव चिमणी माझ्या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्याने माझ्या मागच्या व्हिडिओजला लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं त्यांना खूप खूप थँक्यू. ज्याने अजून केलेलं नसेल त्यांनी प्लीज करावं. आज आपण बनवणार आहे पारंपरिक गोड असे गुलाबजामुन. तर हे पीठ रेडीमेड विकत मिळतं मार्केटमध्ये. ते घेऊन ते फोडून याच्यामध्ये घेऊन मग त्याच्यामध्ये दूध घातलं आणि त्याचा एक छान असा डो केला आणि 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं. तर हा साधा साखरेचा पाक बनवला आहे. बनवून 10 मिनटं त्याला गार करून ठेवलेला आहे आणि हे आपल्याला तळण्यासाठी लागणारं तेल. तर आपण कृतीला सुरुवात करूया. हे पिठाचे छोटे छोटे मस्त असे गोळे करायचे आहेत. हे गुलाबजामुन हे होममेड म्हणजे जे आपण विकत आणतो त्याच्यासारखेच होममेड आपल्याला हे व्यवस्थित बनवून घ्यायचे. तर हे मी असे छान याच्यात गोळे करून ठेवते. म्हणजे तुम्ही याच्यात आकारही बनवू शकता, छोटे मोठे तुम्हाला जसं हवं तसं. खरं जनरली मोठेच करतात, खरं मी छोटे करते. मला छोटे करायला आवडतं म्हणून मी छोटेच करते. तर याचे हे गोळे आपण बनवून घेतले आहेत. आता आपण हे गॅस पेटवून त्याला तळून घेऊया. तर आता आपल्याला याला बारीक करायचं आहे. याला बारीक केलेलं आहे मी. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचे तेल. मी तेल घालून घेतलंय. त्याला थोडंसं तर आता आपल्याला याच्यावर हे तेल थोडंसं तापू द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, जे तापलेलं आपलं तेल असतं ना ते व्यवस्थित गुलाबजामुन बनवायला त्याला बेस्ट हेल्प होईल. हे बघू शकता आपलं तेल हळूहळू तापतंय. तर मी हे 4 गोळे करून ठेवलेत. हे आपलं तेल हळूहळू तापतंय, ज्याने तापल्यामुळे याला पटकन आपल्याला करता येईल. तर ही आपला हा पाक. तर नंतर आपण त्या पाकात घालणार आहे ते. तर हे आपलं तेल तापतंय म्हणजे तापलं तर आहे. आता आपल्याला कळायला असं आपण करू शकतो. गॅस तुम्ही थोडासा बारीक करायचा आहे जेणेकरून आपले गुलाबजामुन लागणार नाही. तर आता आपलं तेल व्यवस्थितपणे तापलेलं आपल्याला दिसत आहे. तर आता आपण याला व्यवस्थित करायचं. तर आता आपण तळायला सुरुवात करणार आहे. तर हा गुलाबजामुन घालायचा आहे. हे हलवायचं आहे जेणेकरून तो लागत नाही, कुठे चिकटत नाही. मेन म्हणजे हे बघू शकता आपलं तेल तापलेलं दिसतंय. तर गुलाबजामुनच्या भोवती असे ते बबल्स येतात म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. त्याला गोल्डन होईस तोपर्यंत आपल्याला तळायचं आहे. हे बघू शकता खालून आपलं बनतं, हळूहळू होणार ते. थोडंसं तेल त्याच्यावरून. आता बघू शकता आपले गुलाबजामुनचे हे जे बॅटर तुमच्यासाठी मी बनवून दाखवलेले इथे त्याचे गोळे आपल्याला पटपट हलवायचे जेणेकरून आपल्याला चिकटत नाही. थोड्या वेळाने ते चिकटत नाही. आपण जेव्हा पहिल्यांदा घालतो तेव्हा ते चिकटतं. हे बघू शकता. हे बघू शकता आपले गुलाबजामुन कसले छान आणि असे ब्राउनिश गोल्डन मिक्स कलर त्याचं बनतो आहे. हे बघू शकता. तर
आपण पहिल्यांदा जेव्हा घातलं आता आपण घालायचं आहे. ते पटपट त्याला हलवायला लागतं, नाहीतर ते चिकटतात. पहिल्यांदाच आपण जेव्हा घालतो तेव्हा ते चिकटतातच चिकटतात. हे बघू शकता, पहिले आपले हे गुलाबजामुन्स मी प्लेटमध्ये काढून ठेवले. हे खायलाही छान असतात, होममेड असतात. मेन म्हणजे ते असे ब्राउनिश गोल्डन छान दिसतात. पण आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जामुन्स आता आपण त्याच्यात हे एक एक पाकात घालणार आहे. हे बघू शकता, आपले गुलाबजामुन पाकात किती छान पैकी हे होत आहे. तर आता आपल्याला करताना करायचं आहे सर्व. तर हे बघू शकता, आता आपल्याला करायचे आहे सर्व. तर हे बघू शकता, आपले गुलाबजामुन त्याचं छानपैकी रेडी झालं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम शांती ओम.